सरकारने ब्राह्मण समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर. माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेऊन दिला पाठिंबा. परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी 2 दिवसापासून गांधी चमन इथं आमरण उपोषण सुरू. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गांधी चमन इथं गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेऊन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी पाठिंबा दिलाय. सरकारने ब्राह्मण समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी अध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी केली आहे. यावेळी अशोक वाघ, जळगाव प्रसाद पाटील, जालना विजय कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर आदींची उपस्थिती होती. आपल्या या महाराष्ट्रामध्ये आज सर्व समाजाचा जर विचार केला तर शासनाच्या धोरणामुळं सामाजिक वातावरण अत्यंत गढूळ झालेलं आहे. आता मागील वर्षी आमचा सहकारी दीपक यांनी ब्राह्मण समाजाच्या न्याय मागण्यासाठी उपोषण केलं. उपोषणस्थळी पालकमंत्र्यांनी भेट दिली, जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली, सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांनीही भेट दिली आणि त्यांच्यावर भाबडेपणाने विश्वास ठेवून दीपक यांनी आपले उपोषणही सोडले. परंतु आज ब्राह्मण समाजाची संख्या ही मताच्या राजकारणासाठी जेवढी पाहिजे तेवढी नाही आणि म्हणून या समाजाच्या मागण्या न्याय असताना सुद्धा याचा राजकीय फायदा होत नाही. म्हणून दुर्दैवानं आज शासन यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. खरं तर समाजामध्ये अनेक भिक्षुकरी आहेत, खूप गरीब परिस्थितीमध्ये आहेत. यांचा काही असाही आग्रह नाही की आम्हाला कुठे नोकऱ्यांमध्ये जागा द्या, राखीव जागा द्या, परंतु एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, समाजातल्या बेकार तरुणांना बँकांच्या मार्फत मदत करा. खरं तर ही मदत केली तर बेरोजगारी दूरही होईल आणि यांनी उभ्या केलेल्या व्यवसायामधून, उद्योगांमधून रोजगाराची सुद्धा निर्मिती होईल. परंतु सरकारला या गोष्टीची जाणीव आहे. परंतु मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राजकारण हे फक्त सत्तेचं आणि मताचं झाल्या कारणानं या प्रश्नांकडं दुर्लक्ष होतं, हे दुर्दैव आहे. मला असं वाटतं की सामान्यांचं सरकार ही घोषणा करणाऱ्या या सरकारने ताबडतोब या ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं आणि प्रत्येक समाजामध्ये गरिबी आहे याचं भान ठेवावं आणि या देशामधील आज या देशामध्ये विविध जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदानं राहत असल्या कारणानं त्या समाजाच्या गरीब जनतेकडं निश्चितपणानं लक्ष देऊन या गरिबांना, गरजवंतांना न्याय द्यावा अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाची आग्रही मागणी आहे.